हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या सुखद संकेत या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवते मँगो लस्सी. तर इथे मी काल रात्री दही घातलं होतं. मस्तपैकी छान दही लागलेलं आहे, इथे बघू शकता. आणि दही गार आहे, म्हणजे ही मँगो लस्सी आपण थंड म्हणजे मिक्सरमधून एकदा का फिरवलं आपण की डायरेक्ट सर्विंगला तयार आहे. तर इथे हा नीलमचा आंबा घेतला आहे. आता आंब्याचा सीझन ऑलमोस्ट म्हणजे संपत आला आहे. आता तोतापुरी आणि नीलमच आहेत बाजारामध्ये येत आहेत. हापूस आंब्याचा सीझन गेलेला आहे. तर इथे मी आंबाचं पल्प काढून घेणार आहे. मी असे तुकडे केले जेणेकरून पटकन चमच्याने ते आपल्याला काढता येतील. आणि इथे मी थोडेसे डेकोरेशनसाठी घेतलेले आहेत तुकडे आंब्याचे. आणि इथे मिक्स्ड ड्रायफ्रूट्स आहेत, काजू, बदाम आणि पिस्त्याची काप असे क्रश करून घेतलं आहे. आणि ते थोडीशी टुटी फ्रुटी घेतली ड्रेसिंगसाठी. तर चला मग आपण बनवूया आपली मस्तपैकी मँगो लस्सी. यामध्ये आपण वेलची पूड टाकणार आहोत, साखर टाकणार आहोत स्वादानुसार. तर चला मग आपण बनवायला घेऊया. तर आता इथे मी जवळपास 1 वाटीभर मँगो पल्प घेतला आहे आणि 1.5 ते 2 वाट्या दही आहे. आता ह्यामध्ये मी आवश्यकतेनुसार साखर घेते. आंबा छान गोड आहे. जर कमी जास्त गोडाचं प्रमाण तुम्ही करू शकता इथे, कारण दही काल लावल्यामुळे दही पण थोडंसं कमीच आंबट असणार आहे. तर चला मग आपण ह्यामध्ये आता किंचित पाणी टाकून घेऊया. तुम्ही गार पाणी पण टाकू शकता किंवा बर्फ पण ह्यामध्ये असा मिक्सिंग करताना तुम्ही टाकू शकता. साखर आपली वितळेल एवढं आपण पाणी टाकलेलं आहे, म्हणजे पाव पेला पाणी टाकलं आहे, कारण आपली लस्सी ही घट्टच असते. तर आता हे आपण मिक्सरमधून काढून घेऊया. मिक्सर लावण्यापूर्वी आपण आधी सध्या ह्याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर टाकून घेऊया. तुम्ही स्किपही करू शकता, असं काही नाही आहे की कंपल्सरी. आवडत नसेल तर टाकलं नाही तरी चालतं. तर आता हे ग्लासामध्ये ओतलं आहे. तर कलर त्याला असा आलेला नाही आहे, कारण हा आपला नीलम आंबा आहे, हापूस नाही आहे. हापूसच्या आणि नीलम आंब्यामध्ये खूप कलरमध्ये फरक असतो. मी तुम्हाला कुल्फीमध्ये दाखवलं आहे ते. तर आता ह्यामध्ये आपण हे आपले ड्रायफ्रूट्स छानपैकी असे वरून घालूया. आता ह्यामध्ये थोडेसे असे आपण आंब्याचे हे काप करून ठेवलेत ते घालूया. आणि ही तर टुटी फ्रुटी ठेवली आहे ती पण घालून घेऊया. तर किती छान दिसतंय बघा. घरच्या घरी आपण मस्तपैकी अशी लस्सी करून खाऊ शकतो, मुलांना देऊ शकतो, पिऊ शकतो ही लस्सी. आता यामध्ये तुम्ही बर्फ घालू शकता किंवा थंड पाणी घातलं तर बर्फ टाकायची आवश्यकता नाही आहे. आणि ही लस्सी उपवासाला पण चालू शकते. फक्त वेलची जायफळ जे लोक उपवासाला वापरत नसतील तर त्यांनी ते स्किप केलं तरी चालेल. आणि वरती तुम्ही अशी मस्तपैकी मलाई टाकू शकता, म्हणजे फ्रेश क्रीम असं. पण माझ्याकडे फ्रेश क्रीम नाही आहे, तर मी हे दहीच टाकते डेकोरेशनला वरती, म्हणजे जेणेकरून हे असं छान दिसेल. तर चला मग, मँगो लस्सी आवडली असल्यास माझं चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आता ह्यामध्ये मला जर मस्तानी करायची असेल, मँगो मस्तानी, तर तुम्ही ह्यामध्ये फक्त आईस्क्रीम घालायचं आणि दुधाचं प्रमाण थोडं घ्यायचं आणि मँगोचं आईस्क्रीम घालायचं. बाकी सेम प्रोसिजर आहे.
म्हणजे दही स्किप करायचं यामध्ये. दह्याच्या ऐवजी दूध वापरायचं आणि आईस्क्रीम वापरायचं मँगो फ्लेवरचं. किंवा आता जी तुम्ही कुल्फी मी आता बनवलेली आहे ती तशा प्रकारे घरच्या घरी बनवून तुम्ही ते टाकू शकता. मग तुमची मँगो मस्तानी पण तुमची तयार होईल. तर चला मग, आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.